नमस्कार मंडळी, कांचन ब्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत स्ट्रीट स्टाईलचं सँडविच कसं बनवायचं। त्यासाठी मी ते 5 छोटे छोटे मीडियम आकाराचे बटाटे घेतले, त्यात पाणी घालून कुकरला उकडायला ठेवले। ही माझ्याकडे चिंच गुळाची चटणी आहे, चिंच गुळ आणि खजुराची चटणी आहे। ही मी नेहमी बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करते, जेव्हा काय असं पटकन बनवायचं असेल स्ट्रीट स्टाईल तर उपयोगाला येते। नंतर मी एका तिखट चटणीसाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना, थोडीशी कोथिंबीर आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये 4-5 नाही 2-3 अद्रकाचे तुकडे घेतलेले आहेत, 10-12 हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या तिखटप्रमाणे घालू शकता। इथे माझ्या कुकरच्या तोपर्यंत शिट्ट्या होत आहेत। नंतर तिखट चटणीसाठी थोडेसे शेंगदाणे घालून घ्यायचे आणि चवीपुरतं मीठ घालून मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं। ह्या पद्धतीने आता चटणी खूप ड्राय होऊ नये म्हणून त्याच्यासाठी अंदाजाने पाणी घालायचं, जास्त पण पातळ नाही करायची चटणी, थोडीशी घट्टसर ठेवायची। ह्या पद्धतीने आपण तिखट चटणी बनवलेली आहे। ही पण तुम्ही स्टोअर करू शकता, 1 आठवड्यासाठी चांगली टिकते। नंतर त्याच्यामध्ये लिंबू पिळायचा, लिंबू यासाठी पिळायचा की चटणीचा जो हिरवा ओरिजिनल कलर आहे तो तसाच राहतो आणि चवीला एकदम मस्त होते। ह्या पद्धतीने आपली तिखट चटणी तयार आहे। तर जो बटाटा पण उकडून घेतला होता, मधला माझा व्हिडिओ कुठे गायब झाला काही कळलंच नाही, पण मी तो बटाटा चांगला सोलून घेतला आणि कढईमध्ये तेल घालून बटाटा घालून जिरी मोहरी घालून लाल तिखट आणि थोडासा चाट मसाला घालून घेतलेला आहे। ह्या पद्धतीने त्याची भाजी बनवून घेतलेली आहे। तर सँडविचला मी काय काय साहित्य घेतलं ते बघूया। इथे गोड चटणी आहे, चाट मसाला, ही गोड चटणी ती मगाशी जी दाखवली चिंच खजूर आणि गुळाची, चाट मसाला, इथे कांदा मी चिरून ठेवलेला आहे। या पद्धतीने ककडी, टोमॅटो, बीट आणि जी आपण बटाट्याची भाजी बनवली होती ती आणि तिखट चटणी। तर 2 ब्रेडचे स्लाइस घेतले, त्याच्यावरती मी तूप लावून घेते, तुम्ही बटर लावून घेऊ शकता, आम्हाला तूप आवडतं म्हणून मी तूप लावून घेतलेलं आहे। नंतर जी आपली गोड चटणी आहे ती सगळीकडे स्प्रेड करून घ्यायची। या पद्धतीने चारी बाजूनी स्प्रेड करायची म्हणजे ब्रेडला सगळीकडे लागेल। दोन्ही ब्रेडला लावून घ्यायची। नंतर त्याच्यावरती जी आपली पुदिन्याची तिखट चटणी ती पण सगळीकडे लावून घ्यायची व्यवस्थित। त्याची आपण बटाट्याची भाजी बनवली होती ती ह्या पद्धतीने लावायची, जास्त नाही लावायची, भाजी थोडीशीच लावायची। बघा ह्या पद्धतीने सगळीकडे भरून घ्यायची। तर जास्त लावल्याने काय होतं, जे आपलं सँडविचचं पात्र असतं त्याच्यातून ते बाहेर येऊ शकतं, त्यामुळे जास्त नाही लावायचं आणि ब्रेडचा जो ओरिजिनल स्वाद असतो तो पण निघून जातो। नंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा, कांदा बारीकच चिरून घालायचा। स्लाइस केला की सँडविच कट करताना ते स्लाइस मध्ये मध्ये येतात आणि सँडविच व्यवस्थित कट होत नाही। नंतर वरतून बीटचे तुकडे घालायचे, 2-3 टोमॅटोचे तुकडे घालायचे आणि काकडी घालायची। थोडासा चाट मसाला वरती टाकायचा। दुसरी पण स्लाइस त्याच्यावरती ठेवायची। हे माझं सँडविचचं भांडं आहे, त्याच्यामध्ये मी तेल लावून घेतले दोन्ही साईडनी आणि आता सँडविच आपण करून घेणार आहोत। ला मध्ये मध्ये पलटी करत राहायचं, त्यामुळे सँडविच चिकटणार नाही खाली अजिबात। 1-5 मिनिट असं पलटून सँडविच आपण भाजून घ्यायचं। ह्या पद्धतीने आपण सँडविच भाजून घेणार आहोत। बघू शकता किती छान सँडविच झालं आहे। आता आपण एक कट करून घेऊया, 4 भाग करणार आहे मी। खूप गरम आहे त्यामुळे मला कट करता येत नाही। हे बघा या पद्धतीने मी ते कट करून घेतलेलं आहे आणि आपण तिखट आणि गोड चटणीसोबत सर्व करणार आहोत। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला नवीन असल्यास शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। या सँडविच खायला।